नमस्कार शेतकरी मित्रहो, जय किसान कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा जो आपला व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर ते माती परीक्षण संबंधित आपला आजचा हा व्हिडिओ आहे. मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माती परीक्षणाचे महत्त्व सांगितलेलं आहे. माती परीक्षणाचा फायदा आपल्याला डाळिंब शेतीमध्ये कशा प्रकारे होणार आहे या संबंधित अनेक वेळा मी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती देत असतो. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण माती परीक्षणाबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना, बऱ्याच डाळिंब बागायतदारांना माहिती दिलेली आहे. माती परीक्षण जे आहे तर त्याचं आपण एक साधारण वर्षभरातून किंवा 2 वर्षातून एकदा माती परीक्षण केलं आणि त्यानुसार जर आपलं रासायनिक खतांचं नियोजन म्हणा, बेसल डोस आपण ज्याला म्हणतो बेसल डोस आहे. पुन्हा तुम्ही जे काही वॉटर सोल्युबल आपल्या जमिनीमध्ये देतात, डाळिंबागेला देतात त्याचं नियोजन आहे. त्यानंतर बॅक्टेरिया कोणत्या वापरायचा आहे त्याचं नियोजन आहे. या संबंधीची माहिती जी आहे त्या माती परीक्षणानुसार आपल्याला जे आहे ते शेड्यूल त्यासाठी डेव्हलप करता येतं. माती परीक्षणानुसार माती परीक्षणाचे फायदे काय होतात तर यामध्ये जो आपला मुख्य फायदा जो होतो तर ते आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, जे काही न्यूट्रियंट्स अवेलेबल आहेत तर यांची उपलब्धता आपल्याला पहिल्यांदा समजते. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कोणते न्यूट्रियंट्स जे आहे NPK म्हणा, त्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणा, त्यानंतर जे मेजर सेकंडरी न्यूट्रियंट्स आपण ज्याला म्हणतो कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर म्हणा, त्यानंतर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्यानंतर pH आहे, EC आहे. या सर्व गोष्टींची जी आहे माहिती आपल्याला माती परीक्षणातून भेटत असते. दुसरा याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस आपल्या जमिनीमध्ये भरता तर त्या बेसल डोसमध्ये हे जे घटक आहे तर यातील कोणता घटक हा जास्त प्रमाणात आहे, कोणता घटक हा कमी प्रमाणात आहे, त्यानुसार जे आहे आपल्याला बेसल डोस भरता येतो. मग त्यामुळे काय होतं, आपल्या खर्चामध्ये जे आहे खर्चात बचत होते. म्हणजे यातील जो एक्सेस घटक आहे तो आपल्याला बेसल डोसमधून देण्याची गरज नाही आणि जो घटक कमी प्रमाणामध्ये आहे तो आपण बेसल डोसमध्ये टाकू शकतो. त्यामुळे खर्चात ही चांगल्या प्रकारे बचत होते. त्यानंतर जमिनीची जी आहे ही उत्पादकता चांगल्या प्रकारे वाढते. म्हणजे जे कमी आहे तुम्ही ते जमिनीमध्ये जर दिलं तर साहजिकच जे आहे ते प्रोडक्शन जे आहे आपल्या जमिनीमध्ये वाढणार आहे. तिसरा जो त्याचा फायदा होतो की जे एक्सेस एलिमेंट जे आहे, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जर फॉस्फरस जो आहे हा पोटॅश जो आहे, पोटॅश जास्त प्रमाणामध्ये आहे तर नायट्रोजनची लेवल त्या जमिनीमध्ये कमी होत चालते, किंवा नायट्रोजन जर जास्त असेल तर पोटॅश या जमिनीमध्ये कमी पडतो. मग आपल्याला काय आहे याच्यातून अंदाज येत चालतो की आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, पोटॅश किती आहे, ह्या सर्व गोष्टींची आपल्याला अंदाज येत चालतो आणि त्यानुसार जे आहे आपल्याला नियोजन करता येतं. म्हणजेच यातील जर एखादा घटक हा जास्त प्रमाणामध्ये जर झाला तर त्याची टॉक्सिसिटी म्हणजे अतिरिक्त प्रमाणामध्ये जर तो घटक झाला तर तो आपल्याला कमी प्रमाणात करता येतो. म्हणजे बेसल डोसमध्ये तो घटक देण्याची गरज नाही. या प्रकारे आपल्या म्हणजे खर्चात बचत होते, प्रोडक्शन वाढतं, एक्सेस जे घटक आहेत ते कमी प्रमाणामध्ये येतात. तसंच चौथं जे आहे तर ते बॅक्टेरिया कोणत्या आपल्या जमिनीमध्ये वापरता येतात. म्हणजे जर तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं जर प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर आपण जे आहे हे PSBचा वापर करून हा जमिनीमध्ये जो फॉस्फरस जो आहे उपलब्ध तर तो फॉस्फरस आपण जो आहे तो अपटॅक करून हा पिकांना उपलब्धता होतो. त्यामुळे रूट झोन जो आहे जमिनीमध्ये, रूट झोन जो आहे झाडांचा तो रूट झोन चांगल्या प्रमाणामध्ये वाढतो. त्यानंतर फळाची जी आहे ही साईज चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी मदत होते. माती परीक्षणानुसार ह्या आपल्या सर्व गोष्टींचा अंदाज येतो. त्यानंतर pH आहे जमिनीचा, pH जर जास्त प्रमाणात असेल तर तो कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी देखील आपल्याला उपाययोजना करता येतात. EC किती आहे ते देखील आपल्याला या माध्यमातून जे आहे हे माती परीक्षणातून आपल्याला त्याचा अंदाज येत चालतो. त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर जे महत्त्वाचे न्यूट्रियंट्स आहे, सेकंडरी न्यूट्रियंट, ते देखील किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहे याचे देखील आपल्याला त्यामध्ये माती परीक्षण रिपोर्टनुसार जे आहे आपल्याला त्याचा अंदाज लावता येतो आणि त्यानुसार जे आहे हे आपल्याला नियोजन त्यासाठी करता येतं. मग ज्यावेळेस तुमचा जो बहार आहे तो बहार सुरुवात करण्याच्या आधी जे आहे ते माती परीक्षण जे आहे हे कधी करायचं असतं तर बहार जो आहे आपला हा बहार धरण्याच्या आधी आपल्याला माती परीक्षण जे आहे हे करणं गरजेचं असतं. यामध्ये दुसरं जे आहे, जे खते तुम्ही रासायनिक खते टाकलेले आहे तर त्याच्या 2 महिन्यानंतर किंवा 2 महिने आधी हे जे आहे आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं असतं. म्हणजे काय राहतं, बाग खाली झाल्यानंतर तुम्ही जनरल बेसल डोस टाकलेला असतो, त्यानंतर आपला बाग जो आहे हा रेस्टमध्ये आपण सोडलेला असतो
आणि बाग रेस्टमध्ये सोडल्यानंतर आपण एक साधारण 1.5 ते 2 महिना दिल्यानंतर पुढे आपण बहार पकडत असतो. मग अशा वेळी जे आहे तर तुम्ही सॉईल टेस्ट सॅम्पल काढलेला फायदेशीर राहतो, किंवा रासायनिक खतांचा डोस तुमचा टाकून झालेला आहे तर त्याच्यानंतर किमान 2 महिन्यानंतर जो आहे हा सॅम्पल जो आहे हा तुम्ही कलेक्शन जे आहे ते सॉईल टेस्टिंगसाठी केलेलं फायदेशीर राहील. आता जो आहे तर माती परीक्षणासाठी किमान म्हणजे 2 एकरसाठी आपण जो आहे हा एक सॅम्पल घेऊ शकतो. पण तुमच्या जमिनीमध्ये जो आहे जमिनीमध्ये जर फरक असेल, मातीमध्ये जर फरक असेल तर प्रत्येक मातीसाठी जो आहे हा आपल्याला वेगळ्या प्रकारचा जो आहे हा सॅम्पल देणं गरजेचं असतं. म्हणजे 2 एकरसाठी एक सॅम्पल पुरेसा असतो. पण जर मातीमध्ये विभिन्नता असेल, म्हणजे काही ठिकाणी जे आहे ही माती काळ्या प्रकारची आहे, काही ठिकाणी जे आहे मुरमाट आहे, तर अशा ठिकाणी 2 वेगवेगळे सॅम्पल जे आहे हे दिलेले फायदेशीर राहतात. मातीचा जो तुमचा अर्धा किलोचा जो सॅम्पल आहे, आपण अर्धा किलोचा सॅम्पल हा चेक करत असतो, तर हा तुमचा पूर्ण 1 एकरचा जो एरिया आहे, किंवा जो जास्त प्रमाणात जो तुमचा मातीचा जो शेताचा जो आहे माती ज्या प्रकारची असेल तर ते तेवढ्या एरियाचा तो रिप्रेझेंट करत असतो न्यूट्रिएंट व्हॅल्यू. म्हणजे तेवढ्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यू काय आहे, NPK काय आहे, जे आपण मागच्या वेळेस सांगितलं, तर ते सर्वाचे रिप्रेझेंटेशन जो आहे तो 500 ग्रॅम सॅम्पल हा करत राहतो. आणि त्यानुसार मी सांगितलं ते घटक आपण चेक करू शकतो. आणि त्यानुसार जो आहे तर तो मातीचा सॅम्पल चेक करून आपण बेसल डोस, त्यानंतर वॉटर सोल्युबलचं शेड्यूल आणि बॅक्टेरिया कोणत्या वापरायच्या आहे तर त्याचा आपण शेड्यूल आपण ते ठरवू शकतो. त्यानंतर आता पुढचा जो मेन मुद्दा येतो का हा सॉईल सॅम्पल कलेक्ट कसा करावा, म्हणजे माती परीक्षणासाठी सॅम्पल घेण्याची पद्धत कशी असावी. तर मी सांगितलं की जर तुमच्या जमीन मध्ये साधारण 2 एकरसाठी एक सॅम्पल देणं पुष्कळ आहे, आणि जर आपल्या जमिनीमध्ये जर मातीचे प्रकार वेगवेगळे असतील तर प्रत्येक प्रकारानुसार जो आहे हा मातीचा सॅम्पल हा वेगवेगळा काढलेला फायदेशीर राहतो. आता याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टींची गरज आहे, तर एक साधारण खुरपे ज्याला आपण म्हणतो, किंवा जमीन उकरण्यासाठी काही साधनाची आपल्याला गरज लागेल. त्यानंतर सॅम्पलिंग बॅग्स आपल्याला लागतील सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी, प्लॅस्टिक ट्रे, बकेट काही असेल तरी चालतं आहे. हे सर्व जे हे करून तुम्ही सॅम्पल जो आहे हा घेऊ शकतो. सॅम्पल घेण्यासाठी मी सांगितलं की 2 महिन्याआधी काही खतं नको, आणि 2 महिन्यानंतर देखील काही खतं नको. त्यानंतर आता जो सॅम्पल घ्यायचा आहे आपल्याला, आता हे जे आहे हे तुमचं साधारणतः शेत आहे, हा शेताचा आकार आपला झालेला आहे. तर ह्यामध्ये आहे हा झिगझॅग प्रकारात सॅम्पल तुम्हाला घ्यायला लागतो. झिगझॅग म्हणजे कसं की हा शेताचा एक कोपरा आहे, इथं तुम्ही एक सॅम्पल काढायचा आहे, इथे मध्ये तुम्ही एखादा सॅम्पल घेऊ शकता, त्यानंतर असा इथे एक घेऊ शकता. ह्या आकारामध्ये तुम्हाला जो आहे हा सॅम्पल कलेक्ट करायचा आहे. म्हणजे एवढे सॅम्पल घेण्याची गरज नाही, मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की किती सॅम्पल लागेल. हा एक सॅम्पल तुम्ही घेऊ शकता, हा 2, हा 3, हा 4. त्यानंतर इथे जे आहे इथे तुम्ही 2 सॅम्पल घेऊ शकता, हा 5, 6, 7, त्यानंतर 8, 9 आणि 10. अशा 10 ठिकाणचा जो आहे हा सॅम्पल तुम्ही घेतलेला फायदेशीर राहतो. म्हणजे एक झेड आकारामध्ये आपल्या बागेमध्ये सॅम्पल घेताना झेड आकारात तुम्ही घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण शेताची जे आहे हे मातीचं रिप्रेझेंटेशन त्यामध्ये जो आहे ते होत असतं. झिगझॅग पद्धतीमध्ये आपण त्याला सॅम्पल घेणं असं म्हणतो. म्हणजे एका एकरमध्ये साधारणतः तुम्ही 10 सॅम्पल त्यासाठी कलेक्ट करू शकता. आता सॅम्पल घेण्याची जी पद्धत आहे, म्हणजे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही सॅम्पल घेऊ शकता. जर तुमच्या शेतामध्ये जे आहे मी सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारची जर माती असेल तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही ह्याच प्रकारात जे आहे हे सॅम्पल घेऊ शकता. झेड आकार आपल्या याच्यामध्ये तयार होईल या पद्धतीमध्ये जे आहे तो तुम्ही सॅम्पल हा घ्यायचा आहे. म्हणजे ह्या झेड आकाराच्या याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीमध्ये तुम्ही सॅम्पल घेतलेला फायदेशीर राहील. मी परत एकदा तुम्हाला सांगतो कशा प्रकारात तो घ्यायचा आहे. म्हणजे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे 10 सॅम्पल जे आहे 10 ठिकाणावरून तुम्हाला जे सॅम्पल आहे ते कलेक्ट केलेले फायदेशीर राहील. आता सॅम्पल घेतानाची जी पद्धत आहे तर ती पद्धत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीमध्ये जे आहे ते सॅम्पल घ्यायचं आहे. तर जी तुमची जमीन आहे, ही आपली जी जमीन आहे, तर याच्यामध्ये जे वरच्या थरातील जे काही पालापाचोळा असेल, काही दगड वगैरे असतील तर हे पहिल्यांदा जे आहे हे बाजूला काढायचे आहे.
पालापाचोळा किंवा दगड जो आहे तो पहिल्यांदा बाजूला काढायचा आहे. लहान मोठी दगडं आपल्या बऱ्याच जमिनींमध्ये असतात, तर हे दगड गोटे जे आहे हे बाजूला काढायचे आहे. त्यानंतर जमिनीमध्ये तुम्हाला एक व्ही आकाराचा खड्डा जो आहे हा खुरप्याच्या वगैरे साहाय्याने किंवा शक्यतो तुम्ही याच्यासाठी लाकूड वापरलेलं फायदेशीर राहील. कारण जे आहे खुरप्याचा वगैरे आपण ज्यावेळेस वापर करतो तर त्यावेळेस मॅक्झिमम फेरसचा जो आहे हा कंटेंट हा जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही मटेरियलचं सॅम्पल घेण्यासाठी वापरण्यापेक्षा तुम्ही लाकडी एखादी वस्तू वापरली, लाकडी एखादा याच्या साह्याने तुम्ही सॅम्पल जर खड्डा जर केला तर तो तुम्हाला फायदेशीर राहील. आता यामध्ये कसं आहे की ही तुमची जमीन आहे, तर ह्या जमिनीमध्ये एक व्ही आकाराचा खड्डा तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे ह्या खड्ड्यातील जे आहे ही सर्व माती जी आहे ही बाहेर काढून टाकायची. हा खड्डा किती असावा, तर हा खड्डा साधारणतः 30 सेंटीमीटरपर्यंत म्हणजे 1 फुटापर्यंत हा खड्डा घ्यायचा आहे. या खड्ड्यातील जे आहे ही माती सर्व काढून टाकायची आहे. म्हणजे वरती जो खड्डा आहे हा मोठ्या प्रमाणात असेल आणि खाली एक पिन पॉईंटला जो आहे हा बारीक पॉईंटपर्यंत येऊन हा टच होणार आहे. अशा पद्धतीमध्ये व्ही आकारात हा खड्डा घ्यायचा आहे. यातील सर्व जी माती आहे ही बाहेर काढून टाकायची आहे. आणि ही माती बाहेर काढून टाकल्यानंतर तुम्हाला जी मातीची आपली जे म्हणजे जमिनीची जी वरची लेवल आहे तर शेवटच्या पॉईंटपर्यंतचा हे एका बाजूची माती आहे ही खरडून तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे ह्या प्रत्येक थरातली म्हणजे हा जो थर आहे हा साईडला, तर ह्या प्रत्येक थरातली माती जी आहे न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे यातले जे काही घटक आहे हे प्रत्येक जे आहे हे रिप्रेझेंट करणार आहे. त्यामुळे माती घेताना हा खड्डा घेऊन झाल्यानंतर वरच्या थरापासून तर खालच्या थरापर्यंत माती निघेल असा हा खरडून सॅम्पल काढायचा आहे. म्हणजे वरतून सुरुवात करून खालपर्यंत हा एका ठिकाणावरून साधारणतः 500 ग्रॅमपर्यंत तुम्ही माती कलेक्ट करायची आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही जर 10 ठिकाणचं जर सॅम्पल तुम्ही घेतलं, मगाशी सांगितलं आपण झेड आकारामध्ये सॅम्पल घेतल्यानंतर एक 10 ठिकाणी असे खड्डे करायचे आहे. झेड आकारामध्ये इथे 10 ठिकाणी असे जे आहे हे खड्डे करायचे आहे आणि या 10 ठिकाणावरून 500 ग्रॅम माती प्रत्येक खड्ड्यातून जी आहे तीही कलेक्ट करायची. ही माती थोडीफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. आता ही माती कलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, ही सर्व साधारणतः 5 किलो माती तुमची आपण धरली 500 ग्रॅमच्या याच्यानुसार 5 किलो जर माती त्या ठिकाणी तुमची कलेक्शन जर झालं, तर त्यामधील ज्या परत काही दगड वगैरे असतील, काही त्यामध्ये खराब म्हणजे झाडांची वगैरे काही पालापाचोळा असेल, काही काड्या वगैरे असतील, तर त्या बाजूला काढून टाकायच्या आहे. आणि पूर्णतः व्यवस्थित पद्धतीमध्ये एक तुमचं मातीचा ढीग तयार झाल्यानंतर त्यातून आपल्याला जे आहे तर ती एक अर्धा किलोचा सॅम्पल शेवटपर्यंत राहील. अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्यातून सॅम्पल हा काढायचा आहे. तर मग काय करायचं की एक 4 ढीग जे आहे तर 4 समान ढीग त्या मातीचे करायचे आहे. जे तुमचा मोठा सॅम्पल जो कलेक्ट झालेला आहे म्हणजे 5 किलो जर आपली एकरात कलेक्ट झालेले असेल तर हे साधारणतः एक 1.25 किलोपर्यंत एक सॅम्पल येईल. एक समसमान प्रमाणामध्ये, म्हणजे त्याच्यात काही असं एक्झॅक्टलीच आलं पाहिजे असं काही नाही. तर एक 4 समान ढीग जे आहे हे 4 समान ढीग तुम्हाला करायचे आहे. हे समोरासमोर ते ढीग म्हणजे मांडायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की समोरासमोरील जे आहे समोरासमोरील माती जी आहे तर ती मिक्स करायची आहे. म्हणजे असं की ही जे आहे हे 2 जे भाग आहे हे मिक्स करायचे आहे मातीचे आणि हे 2 जे आहे तर हे काढून टाकायचे आहे. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा जो मोठा ढीग आहे तुम्ही तो मोठा ढीग जो आहे हा स्प्रेड केलेला आहे 4 भागामध्ये. हा मिक्स करून झाल्यानंतर हा 4 भागात स्प्रेड केल्यानंतर त्याचे 4 भाग बनवले, 1 2 3 4. यातील समोरासमोरील जे आहे म्हणजे एक्झॅक्टली आता तुमच्या लक्षात येईल की हा मोठा ढीग आहे तर तो मोठा ढीग मी 4 प्रकारामध्ये मांडला, 1 2 3 4 ठिकाणी. यातले जे आहे हे एकत्रित करायचे आहे, हे प्लस करायचे आणि हे जे 2 आहे हे साईडला करून टाकायचे. आता याचा परत काय झाला, याचा परत एक ढीग तयार झाला. या 2 जे आपण वरती काढलेले आहे त्याचा एक ढीग तयार झाला, त्याचे परत 4 ढीग करायचे आहे. हे झाले, याचे 4 भाग केले आपण परत. हे 4 भाग झाल्यानंतर आपण आता मगाशी काय केलेलं आहे की मगाशी आपण हे ह्या बाजूचे जे आहे हे समोरासमोरील मिक्स केले. आता आपण काय करायचे, हे 4 परत झाले तुमचे ढीग, दुसरे 1 2 3 4. त्यानंतर हे जे आहे हे मिक्स करायचे आहे, हे प्लस करायचे आणि बाकीचे जे 2 आहेत तर ते बाजूला काढून टाकायचे. त्यानंतर परत जो आहे हा याचा एक ढीग होईल. आता परत त्याचे 1 2 3 4 सॅम्पल आणि समोरासमोरील मिक्स करायचे
बाकीचे 2 टाकून द्यायचे. आता हे कधीपर्यंत करायचं की शेवटपर्यंत जो आहे हा शेवटपर्यंत आपल्याला 500 ग्रॅमचा सॅम्पल हा शिल्लक राहत नाही ते, म्हणजे अर्धा किलोचा सॅम्पल जो आहे हा अर्धा किलोचा सॅम्पल आपल्याला शेवटपर्यंत जो आहे शिल्लक राहिला पाहिजे. या 5 किलो सॅम्पलचा आपल्याला अर्धा किलोचा सॅम्पल बनवायचा आहे आणि हा अर्धा किलोचा सॅम्पल जो तुमचा कलेक्ट होईल तर हा शेवटचा सॅम्पल असणार आहे आपला. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलोचा जो सॅम्पल कलेक्ट झाला तर तो तुम्ही पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करायचा आहे. त्यावर मग त्यामध्ये एक चिठ्ठी करून तुम्ही असं एक करू शकता की शेतकऱ्याचे नाव त्यामध्ये टाकायचं. त्यानंतर दुसरा जो आहे हा सर्वे नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तर ती गाव तुमचं टाकू शकता, गाव. त्यानंतर तालुका, जिल्हा, संपर्क क्रमांक तुम्ही त्यावर टाकू शकता. आणि बाकीच्या ज्या त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे डाळिंब क्षेत्र हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहायचं आहे, डाळिंब क्षेत्र. त्यानंतर झाडांचे वय लिहायचं आहे, झाडांचे वय. त्यानंतर झाडांची संख्या लिहायची आहे. बहार कधी आहे, बहार किती बहार आहे म्हणजे साधारणतः कितव्या बहाराची झाडं आहे हे तुम्ही लिहू शकता. बाग कधी हार्वेस्ट झालेला आहे ही तारीख लिहायची आहे, हार्वेस्ट झाल्याची तारीख लिहायची आहे. आणि पुढे कधी धरणार आहात तुम्ही बाग तर ती एक तारीख जरी तुम्ही त्यावर लिहिली किंवा ते बाकी आपण फोनवर जरी ती सांगितली तरी चालेल. या पद्धतीमध्ये जे आहे या पद्धतीमध्ये आपण सॉईल जी आहे ही टेस्टिंगसाठी पाठवू शकता. प्रोसेस मी तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे यामध्ये काय होतं की न्यूट्रिएंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती पडणार आहे. त्यानंतर बेसल डोस म्हणजे आपल्याकडे जे आहे अनआर्किंग इनोव्हेटिव्ह मार्फत आपण ज्यावेळेस तुम्हाला माती परीक्षण करून देणार त्यानंतर तुमचा एक रेकॉर्ड आमच्याकडे कीपमध्ये राहील. म्हणजे तुमचं एक नाव वगैरे ज्या गोष्टी आपण मगाशी सांगितल्या की तुम्ही त्या चिठ्ठीसोबत पाठवायच्या आहे तो रेकॉर्ड जो आहे तो हा मेंटेन राहील. आणि माती परीक्षणानुसार जो आहे हा बेसल डोस काय देणार आहेत आपण ते आपण सांगू. त्यानंतर वॉटर सोल्युबलचं शेड्यूल काय ठेवायला पाहिजे तुम्ही ती गोष्टसुद्धा आपण तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की वॉटर सोल्युबल जे आहे 12615234 ते शेड्यूल काय असणार आहे. त्यानंतर बॅक्टेरिया कोणत्या वापरायला पाहिजे, कधी वापरायला पाहिजे, तर त्या न्यूट्रिएंट अवेबिलिटीनुसार जे आहे ते आपण सांगू. यामध्ये काय होणार आहे तुमची खर्चात जी आहे ती बचत होणार आहे. एक्सेस डोस आपण तुम्हाला सांगणार नाही, जो गरजेचा असणार तोच आपण सांगणार आहे. त्यानंतर वॉटर सोल्युबलच्या खर्चात तुम्हाला बचत होणार आहे. बॅक्टेरिया ज्या आहेत त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या बॅक्टेरिया वापराव्यात त्यामध्ये NPK आहे, ट्रायको आहे, सुडो, पॅसिलो, बॅसिलस अशा विविध प्रकारच्या ज्या बॅक्टेरिया आहे तर त्या बॅक्टेरिया सध्या मार्केटमध्ये आहे. तर या बॅक्टेरियामधल्या आपल्या जमिनीला आवश्यक कोणत्या घटक आहे, निमेटोड जर वगैरे असेल तर ट्रायकोच्या वगैरे आहे किंवा जमिनीमध्ये फॉस्फरस जर असेल तर PSB आहे, सुडो, बॅसिलस तेलासाठी वगैरे आपण सांगितलं, पॅसिलोमायसिस आहे, त्यानंतर मेट्रायझम आहे. या सर्व बॅक्टेरिया ज्या आहे हे कोणत्या बॅक्टेरिया तुम्हाला वापरणं गरजेचं आहे तर हे जे तुमचे आहे मातीच्या परीक्षण रिपोर्टनुसार आपल्याला तुम्हाला सांगता येणार आहे. त्यामुळे आपल्यामार्फत जे माती परीक्षण होणार आहे तर त्यांना जो फायदा आपण त्यामार्फत देणार आहेत. व्यवस्थित पद्धतीमध्ये आता तुम्हाला समजलं असेल की सॉईल टेस्टिंगसाठी सॅम्पल कसा घ्यायचा आहे, त्याचे फायदे काय आहेत. त्यानंतर आपण हे ज्या शेतकऱ्यांचं माती टेस्टिंग आपल्याकडं होणार आहे तर त्यांना त्या सर्व सुविधा आपण देणार आहेत की पुढचं शेड्यूल जे आहे तुमचं वॉटर सोल्युबल बेसल डोस शेड्यूल, बॅक्टेरियाचं यूज आणि तुमचा एक रेकॉर्ड जो आहे तो आपल्याकडे मेंटेन राहणार आहे. तर त्यानुसार पुढे तुम्हाला काही म्हणजे फळांची साईजसाठी म्हणा किंवा फुलगड वगैरे इत्यादी काही समस्या जर जाणवत असतील तर माती परीक्षण रिपोर्टनुसार तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे त्यानुसार जे आहे ते उपाययोजना सांगणं जे आहे तर ते सोपं ठरणार आहे. परत एकदा एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक साधारणतः 1 एकरच्या जमिनीमध्ये एक सॅम्पल घेणं पुष्कळ असतं. त्यामध्ये तुमच्या जमिनीच्या आकारानुसार एक झेड आकारामध्ये जे आहे झिगझॅग पद्धतीमध्ये आपण त्याला म्हणतो या पद्धतीमध्ये सॅम्पल घ्यायचा आहे. प्रत्येक एक झेड आकाराचा हे केल्यानंतर 10 ठिकाणचा जो आहे हा सॅम्पल तुम्हाला घ्यायचा आहे. 10 ठिकाणचा सॅम्पल घेताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला राहिली की
जिथे आपण खते टाकलेले आहेत तिथला सॅम्पल घ्यायचा नाही, म्हणजे ड्रीपच्या जवळपासचा जो आहे तो सॅम्पल घ्यायचा नाही. बेडवरचा सॅम्पल तुम्ही घेऊ शकता, पण बाग खाली झाल्यानंतर 2 ड्रीपच्या मधील जो आहे हा सॅम्पल तुम्ही घेऊ शकता. गल्लीतला जो आहे तर जे मधील गल्ली आहे तर त्यातील सॅम्पल जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जवळपास काय असतं की ही माती आणि ती माती जी आहे ड्रीपवरील ज्या बेडवरील माती म्हणा किंवा जे आपल्या मधल्या गल्लीतील माती आहे तर यामध्ये एक साधारणतः बेडवरील तुम्ही एक 5 सॅम्पल कलेक्ट करू शकता आणि जे आहे मधल्या गल्लीतील जे आपण म्हणतो तर त्यातील 5 सॅम्पल तुम्ही कलेक्ट करू शकता. सॅम्पल घेताना फक्त ज्या ठिकाणी खते टाकलेली आहे, शेणखत टाकलेलं आहे अशा ठिकाणचा सॅम्पल तुम्ही घ्यायचा नाही. त्यानंतर एखाद्या म्हणजे फारच जमिनीच्या कडेचा सॅम्पल म्हणा किंवा अतिरिक्त प्रमाणामध्ये जे ओलावा वगैरे आहे तर अशा ठिकाणचा देखील सॅम्पल तुम्ही न घेतलेला फायदेशीर राहील. जमिनीमध्ये जर एखाद्या ठिकाणी वेगळा भाग असेल म्हणजे चुनखडीयुक्त जर एखादा पट्टा वगैरे असेल तर शक्यतो त्या भागाचा जो सॅम्पल आहे तो सेपरेट दिलेला फायदेशीर राहील. म्हणजे 4 एकर तुमची शेती आहे आणि त्यामध्ये 20 गुंठ्याचा वगैरे एरियामध्ये चुनखडीचा वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत असेल तर त्यासाठी जो सेपरेट सॅम्पल दिलेला फायदेशीर राहील. कारण त्यासाठी आपण जे आहे तर त्याच्या वेगळ्या न्यूट्रिएंट व्हॅल्यू येणार आहे आणि त्यासाठी आपण वेगळा बेसल डोस वगैरे जो आहे तर तो वेगळा बेसल डोस आपल्याला त्या ठिकाणी रिकमेंड करता येईल. त्यामुळे अशा ठिकाणी जर युनिफॉर्म ज्या ठिकाणी जमीन आहे, एकसारख्या माती ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी एक सॅम्पल कलेक्ट करा आणि ज्या ठिकाणी जे वेगळ्या पद्धतीमध्ये जर माती असेल तर त्या ठिकाणी जे आहे तर त्यासाठी सेपरेट सॅम्पल तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. म्हणजे मी सांगितलं की खते असलेल्या जागी ड्रिपच्या जागी सॅम्पल घेऊ नका. 2 ड्रिपच्या मधील जो आहे तो सॅम्पल तुम्ही घेऊ शकता, पण त्याही ठिकाणी जे आहे शेणखत नको किंवा जे रासायनिक खत आहे तर ते एक 2 महिन्यापूर्वी जे आहे तर ते टाकलेलं असं किंवा खत टाकून जे आहे तर ते किमान 2 ते 3 महिने झालेले पुष्कळ राहतील. त्यानंतर खताचं त्या ठिकाणचा वगैरे आपण सॅम्पल घेऊ शकतो. मधल्या गल्लीतील एक साधारण 5 ठिकाणचं म्हणजे एका ठिकाणी एका जमिनीत आपण 10 सॅम्पल ज्यावेळेस टेस्टिंग याच्यासाठी घेतो कलेक्शनसाठी तर 5 जे आहे तर ते तुम्ही बेडवरील घेऊ शकता, 5 जे आहे तर त्या मधील गल्लीतील वगैरे घेऊ शकता. झेड आकारात सॅम्पल काढायचे आहे. 10 ठिकाणचे सॅम्पल काढून झाल्यानंतर त्याचा एक ढीग बनवायचा आहे. एक ढीग बनवल्यानंतर त्याचे 4 भाग करायचे आहे. 4 भाग केल्यानंतर जे आहे ते एका ढिगाचे 4 भाग केल्यानंतर समोरासमोरील जे आहे ते मिक्स करून त्याचा एक ढीग बनवायचा हा बारीक आणि त्यानंतर जे आहे ते बाकीचे 2 फेकून द्यायचे. त्यानंतर हा जो ढीग झाला नंतरचा तर त्या ढिगाचं जे आहे ते परत 4 भाग करायचे आहे. 1 2 3 4. मग असे आपण हे मिक्स केले होते, आता ह्यावेळेस हे मिक्स करायचे. याचा एक खताचं याचं जे आहे एक मातीचा ढीग बनवायचा आहे. हे 2 जे आहे हे फेकून द्यायचे आहे. त्यानंतर जे आहे याचे परत 4 भाग करण्याचे आहे आणि परत या पद्धतीत मिक्स करून बाकीचे जे 2 आहे हे टाकून द्यायचे. म्हणजे एक शेवटपर्यंत जो आहे हा अर्धा किलोचा सॅम्पल 500 ग्रॅमचा जो सॅम्पल आहे हा सॅम्पल जो आहे हा आपल्याला कलेक्शनसाठी घ्यायचा आहे. त्या सॅम्पल घेऊन झाल्यानंतर त्यावर जे आहे शेतकऱ्याचे नाव महत्त्वाचे आहे, सर्वे नंबर जो आहे, गाव, तालुका, त्यानंतर जिल्हा तुमचा टाका, संपर्क नंबर टाका, डाळिंबाचं क्षेत्र जे आहे ते किती आहे ते टाकायचं, झाडांचे वय टाकायचे, झाडांची जी संख्या आहे किती आहे संख्या किती झाडांसाठीचं तुम्ही तो सॅम्पल दिलेल्या जमिनीसाठीचं ते टाका, कितवा बहार आहे ते टाका, बाग हार्वेस्ट झाल्याची तारीख टाका आणि बाग पुढे कधी धरण्याचा आहे विचार आहे तर ती तारीख जरी तुम्ही टाकली तरी फायदेशीर राहील. यानुसार जे आहे तर तुम्हाला मी सांगितलं तसं पहिल्या जे आपण जे आहे सुरुवातीला सांगितलं तसं की यामध्ये बेसल डोस जो आहे हा आपल्याला काय टाकावा याचा अंदाज आपल्याला येणार आहे. त्यानंतर जमिनीमधले न्यूट्रिएंटची व्हॅल्यू म्हणा ते माहिती होणार आहे. बेसल डोस आपला काय टाकायचा आहे, तो खर्च आपल्याला कमी होणार आहे. एक्सेस जे तुम्ही जमिनीला न्यूट्रिएंट देत आहात तर एक्सेस जे आपण देतो म्हणजे फॉस्फरस जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर हे आपण 1840 1026 हे दरवर्षीसारखे बेसल डोस आपण टाकत असतो. तर ती आपण जे आहे तर त्यामध्ये सुधारणा करू शकतो. म्हणजे जे जमिनीमध्ये एक्सेस प्रमाणामध्ये आहे तर ते अपटेक करण्यासाठी आपण बॅक्टेरिया वापरू शकतो. जे कमी प्रमाणामध्ये आहे तर ते आपल्याला भरून उत्पादकता जी आहे हे आपल्या जमिनीची वाढवता येणार आहे. NPK तुम्हाला माहिती पडतील, मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत ते माहिती पडतील, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जे आहे ते माहिती होईल, pH किती आहे जमिनीचा हे माहिती होईल. असे एक साधारणतः 16 प्रकारच्या ज्या आहे 16 प्रकारचे तुम्हाला न्यूट्रिएंटच्या जे व्हॅल्यू आहे तर त्यामध्ये तुम्हाला ते माहिती होणार आहे. एक साधारणतः मी तुम्हाला एक त्याची माहिती देतो की घटक जे आहे घटक कोणते कोणते एक साधारण यामध्ये चेक होणार आहे. तर
शेवटचा एक स्लाईड म्हणून की यामध्ये पी एच जमिनीचा आहे, मातीचा जो आहे तो माहिती होणार आहे. त्यानंतर ई सी जो आहे, ई सी माहिती होणार आहे. ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो माहिती होणार आहे. अवेलेबल नायट्रोजन जो आहे, अवेलेबल नायट्रोजन तो माहिती होणार आहे. अवेलेबल फॉस्फरस जो आहे तो माहिती होणार आहे. अवेलेबल पोटॅश जो आहे तो माहिती होणार आहे. त्यानंतर सल्फर माहिती होईल तुम्हाला. सल्फर जो आहे, सल्फर किती प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर झिंक किती आहे. त्यानंतर आयर्न किती आहे, फेरस ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर बोरॉन जे आहे, बोरॉनचा कंटेंट तुम्हाला माहिती होईल. मॅंगनीज किती आहे ते माहिती होणार आहे. कॉपर किती आहे ते पण यात समजणार आहे. लाईम रिक्वायरमेंट जे आहे तर ही गोष्ट तुम्हाला समजणार आहे. लाईम रिक्वायरमेंट किती आहे जमिनीसाठी. जिप्सम किती दिलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये येईल. त्यानंतर जमिनीमध्ये चुनखडी किती आहे, ही चुनखडीचं प्रमाण देखील जे आहे ते तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर फर्टिलायझर रिक्वायरमेंट काय आहे हे, म्हणजे यातलं कोणतं नायट्रोजन किती द्यायचं आहे, फॉस्फरस किती आहे, पोटॅश किती आहे, हे सर्व जे आहे हे तुम्हाला माहिती होईल. आणि किती प्रमाणामध्ये हे दिलं पाहिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, जिप्सम, लाईम, त्यानंतर हे फेरस, झिंक, आयर्न, मॅग्नीज, कॉपर हे किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आहे हे तुम्हाला त्याद्वारे माहिती होणार आहे. एक साधारणतः आपल्या इथं सॅम्पल आल्यानंतर एक 4 दिवसामध्ये जे आहे, 4 दिवसामध्ये तुम्हाला सॉईल टेस्ट रिपोर्ट जो आहे हा सॉफ्ट कॉपी तुम्हाला म्हणजे एक व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवता येईल. आणि दुसरं हार्ड कॉपी जरी तुम्हाला काही शेतकऱ्यांना लागत असेल तर ती हार्ड कॉपी जी आहे, ही हार्ड कॉपीसुद्धा आपण त्यामार्फत देऊया. बऱ्याच ठिकाणी काय आहे की आता आपण याच्यासाठी जे आहे तर ते 900 रुपीज आपण जे आहे हे चार्ज करणार आहे. त्यामध्ये 900 रुपीजमध्ये तुम्हाला 900 रुपयामध्ये तुम्हाला बेसल डोस वगैरे ह्या सर्व गोष्टी, वॉटर सोल्युबल शेड्यूल, हे सर्व गोष्टी त्यामध्ये माहिती करून देणार आहे. दुसरं असं की बऱ्याच ठिकाणी ह्या माती परीक्षणाचे आहे चार्ज कमी प्रमाणामध्ये घेतले जातात, पण सॉईल जी आहे ती आपली ॲक्च्युअल चेक होणं गरजेचं असतं. म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युअल किती रिकमेंडेशन आहे, खऱ्याने ते सॉईल चेक होणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी जे आहे मी बघितले आहे की अनेक शेतकऱ्यांचे मातीचे रिपोर्ट आहे हे सारखेच येतात. म्हणजे निव्वळ कॉपी पेस्टचं काम केलं जातं की रिपोर्ट जो आहे तो आधीचाच असतो आणि त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याचं नाव पेस्ट केलं की रिपोर्ट जनरेट होतात. आपण जे ठेवलेलं आहे ते चार्ज ठेवलेलं आहे किंवा जे आपण चांगल्या प्रमाणामध्ये आहे सॅम्पल टेस्ट करून देणार आहे, व्यवस्थित प्रत्येक सॅम्पल हा चेक होणार आहे आणि त्यानुसार जे आहे आपण सर्व शेड्यूल देणार आहे. त्यामुळे आपण चार्ज जो आहे हा 900 रुपये सॅम्पल त्यासाठी ठेवलेला आहे. ही सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. या माहितीमध्ये काही तुम्हाला डाऊट असेल किंवा काही समजलं नसेल, या माहितीमध्ये सॅम्पल घेण्यामध्ये काही अडचण असेल तर आपण जो आहे तर या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करून देखील तुम्ही विचारू शकतात. मी सांगितलं परत एकदा की 10 ठिकाणचा सॅम्पल, फक्त एक शेवटचा खड्डा घेऊन कशा पद्धतीत सॅम्पल काढायचं प्रत्येक ठिकाणावरून हे सांगतो. की जमिनीवरचा पालापाचोळा, दगड, त्यानंतर बारीक काड्या वगैरे काय असतील ह्या उचलून टाकायच्या आहे, बाजूला करायच्या आहे. माती साफ करून घेतल्यानंतर वर येईल. त्यानंतर एक 30 सेंटीमीटर आकाराचा जो आहे हा व्ही आकारात खड्डा करायचा आहे. हे व्ही आकारात खड्ड्यातील माती जी आहे ही पहिल्यांदा बाहेर काढून द्यायची आणि हा खड्डा रिकामा झाल्यानंतर खरडून जी आहे ही शेवटच्या थरापर्यंत माती घ्यायची. म्हणजे वरील थरापासून तर खालील थरापर्यंत माती त्यामध्ये येईल. म्हणजे ह्या प्रत्येक थरामधील जे आहे ह्या एवढ्या याच्यामध्ये तुमचे जे आहे झाडाची मुळी असणार आहे. तर ह्या मुळी जिथे जिथे तुमची चालती तर ह्या प्रत्येक थरातील जो आहे हा न्यूट्रिएंट रिप्रेझेंटेशनसाठी आपल्याला ह्या प्रत्येक थरातील माती येणं आवश्यक असतं. त्यामुळे ही खरडून घेतल्यानंतर हा 500-500 ग्रॅम सॅम्पल एका ठिकाणावरून निघेल. कमी जास्त प्रमाणामध्ये त्या होऊ शकतो आणि त्या प्रत्येक ठिकाणच्या सॅम्पल घेऊन एक 10 ठिकाणचे सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा एकत्रित ढीग वगैरे बनवून सांगितलेल्या पद्धतीमध्ये तुम्ही सॅम्पल काढायचा आहे. एक 500 ग्रॅमचं सॅम्पल तुम्ही पाठवून द्यायचा आहे. पत्ता जो आहे सॅम्पल पाठवण्यासाठीचा तर तो पत्ता मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे तो शेअर करेल. त्या पत्त्यावर तुम्ही सॅम्पल पाठवून देऊ शकता. ज्या शेतकऱ्यांना आपल्या म्हणजे तुम्हाला भेट घ्यायची असेल, संगमनेरला कधी तुम्ही येणार असाल आणि तुम्हाला जर सॉईल टेस्टसाठी येणार असाल किंवा अन्य काही भेटीसाठी वगैरे जर येणार असेल तर त्या पत्त्यावर तुम्ही जी आहे ती भेट घेऊ शकता.
फक्त काय करायचं आहे, यायच्या 1-2 दिवस आधी तुम्ही फोन करून सांगा की आम्ही येणार आहेत. शेतकऱ्यांचा ग्रुप असेल किंवा आपण जर वैयक्तिक येणार असेल तर फक्त 1-2 दिवस आधी जे आहे तर त्याची कल्पना द्यायची आहे. सर्व माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे. या माहितीमध्ये काही शंका असेल, कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करून सुद्धा विचारू शकता किंवा कॉल करून सुद्धा विचारू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचा माती परीक्षणासाठी सॅम्पल कसा काढावा याविषयीची जी आहे ती विचारणा होती. थोडासा व्हिडिओ टाकायला वेळ झाला, थोडासा लेट झाला, तर त्याबद्दल सर्वांची दिलगिरी आहे, क्षमस्व आहे. या पद्धतीमध्ये सॅम्पल काढून आपण सॅम्पलिंगसाठी पाठवू शकता. व्हिडिओत काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता. धन्यवाद.